रम्या वसुंधरा नंदिनीचे एक पाऊल पुढे प्लॅन करतात. तर जीवा प्रश्न करतो, उद्या नंदिनी तू काय पुरावा आणणार आहेस? काय आणेल नंदिनी पुरावा? आणि नाही सिद्ध झाले तर काय सोडावं लागणार तिला घर? वसुंधरा शब्द देते, नंदिनी उद्या घरच्या बाहेर असेल तर पार्थ काव्या एक दुसऱ्याला घास भरवतात. काय होईल पुढे संपूर्ण गोष्ट जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा. विक्रमादित्य ओरडतो नंदिनीवर, जर तुझ्याकडे काही ठोस पुरावा नसताना तू का वसूवर आरोप केलेस? काय उत्तर देईल नंदिनी? तर अंधारात जेव्हा काव्या भाकरी थापत असते, पार्थ दिवा घेऊन तिच्या समोर बसतो आणि तिच्याकडेच बघत बसतो. तर पिऊ घाबरून आपली साक्ष बदलते की वसू मावशी तिला असं काही बोलली नाही. काय करेल आता नंदिनी? नंदिनी म्हणते, वसू आत्यांनी जे काही केलंय त्यानंतर आमचं आयुष्य बदललंय, तेही एका क्षणात. त्या लग्नात सगळ्या लोकांनी तिच्या आईबापांना शिवाय श्राप दिले आणि हे सगळे वसू आत्यांमुळे घडले आहे. हे जेव्हा तिला कळले तेव्हा त्यांचं सत्य सगळ्यांसमोर आणण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. तेव्हा नंदिनीकडे विक्रम पुरावा मागतो. नंदिनी शब्द देते की पुढच्या 24 तासात ती पुरावा आणेल. नंदिनीचे हे शब्द ऐकून रम्या आणि वसुंधरा दोघेही घाबरतात की काय आणेल आता नंदिनी पुरावा. तर रम्या जेव्हा नंदिनीचा हात ओढून तिला म्हणते की जर पुरावा नाही आणला तर तुला आमचं घर सोडावं लागेल नंदिनी. जेव्हा हे शब्द ऐकून त्या रम्यावर ओरडतो आणि म्हणतो, हे घर नंदिनीचं सुद्धा आहे, ती का सोडेल हे घर? नंदिनी जीवाला शांत करून म्हणते, ती हे चॅलेंज घेते. पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम आणि सबस्क्राईब करा तुल टॉकला.